महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेसमोर नतमस्तक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवभक्तांची माफी मागितली. चंद्रशेखर बावनकुळे. विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन, दानवेंवर महत्त्वाची जबाबदारी. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीकरिता आजची बैठक झाली आहे. रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर संयोजक म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि ही विधानसभा आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीचा विजय कसा होईल यासाठी लढणार आहोत. आमचे ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील ज्येष्ठ नेते आहेत, समर्जित नेते आहेत, तेथे स्कोप नाही, तेथे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे सर्व नेते यांना विश्वासात घेऊन बाहेर काढू. भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. बाकी सर्व नेते वेगवेगळ्या समितीचे संयोजक असणार आहेत. ऑन माफी. काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी काय वाटते ते वाटू द्या. महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेसमोर नतमस्तक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवभक्तांची माफी मागितली आहे. काँग्रेस पार्टी यावर राजकारण करत आहे. पार्टी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा यापूर्वी अपमान केलेला आहे. आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत. रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर संयोजक म्हणून जबाबदारी दिली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी करता आज कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने राज्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विधानसभा निवडणुकीचं राज्याचं संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी दिली आहे. या निवडणुकीची राज्य संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी रावसाहेब पाहणार आहेत आणि या 2-4-5 दिवसामध्ये सुधीर भाऊ असतील, पंकजाताई असतील, चंद्रकांत दादा आहेत, आमच्या कोर कमिटीचे सर्व जे आमचे 19 पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या समितीचे प्रमुख असतील आणि त्यामुळं ही विधानसभा निवडणूक आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीला सोबत घेऊन या निवडणुकीचा विजय मोठा कसा राहील याकरता आम्ही आज योजना तयार केली आहे. निश्चितपणाने आमच्या भारतीय जनता पार्टीचे 35 लक्षाच्या वर कार्यकर्ते महायुतीला सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जाऊ. महायुतीचे जे सर्व जागा आहेत त्यावरती भाजपच्या जागा लढवणार आहे त्यावरती भारतीय जनता पार्टीचे राज्याचे संयोजक म्हणून या निवडणुकीचे आणि खास करून भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी या निवडणूक समितीमध्ये ते प्रमुख आहेत आणि महायुतीचा समन्वय करण्याकरता आमची समन्वय समिती आहे. त्यामुळे आमचं संचालन जे राज्याचं निवडणुकीचं ते रावसाहेबांच्या संयोजक पदावर हे राहणार आहे. आम्ही सर्व नेते या ठिकाणी वेगवेगळ्या समितीमध्ये राहणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.